चला तर मग आज आपण बघूया रोजच्या टिफिनसाठी मस्त आणि चटपटीत गवारीची भाजी। खूप सुंदर होते ही भाजी। खरं तर सगळ्याच भाज्या छान होतात, पण एखादी पद्धत आपण जेव्हा भाजी करण्याची बदलतो ना तेव्हा ती टेस्ट खूप छान लागते। तर ही माझ्या पद्धतीने मी गवारीची भाजी केली आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा। मला बाजारात खूप छान अशी कोवळी गवार मिळाली आणि मी ती खुडून घेतली आणि आता मी तुम्हाला दाखवते मी कशी करते। तर कढईमध्ये तेल तापत ठेवलंय। तेल आपलं छान गरम झालंय। आता ह्यामध्ये आपण मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली की त्यावर आपण जिरे घालायचे। जिरे पण छान फुलू द्यायचे म्हणजे छान फोडणी बसते। त्यात मी 1 चिमटभर हिंग टाकलाय। थोडासा कढीपत्ता वापरूया। त्याचबरोबर हा ठेचलेला लसूण आहे तो आपण फोडणीला घालायचा आणि आता लसूण थोडासा कलर बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। त्यावरच मी कांदा घातलाय। साधारण हे मीडियम आकाराचे 2 कांदे आहेत आणि कांदा आपल्याला खूप असा लाल वगैरे करून घ्यायचा नाहीये, फक्त ट्रान्सपरंट करून घ्यायचा किंवा थोडासा मऊ व्हायला पाहिजे एवढाच आपण तो भाजून घ्यायचा आहे, कारण एनेवी नंतर गवारी बरोबर तो भाजला जाणार आहे। तर कांदा भाजण्याची प्रोसेस जरा फास्ट होण्यासाठी मी त्यात थोडंसं मीठ वापरलंय। आता कांदा तुम्ही बघू शकता थोडासा गुलाबीसर झालाय। आता यावरच मी गवारी टाकून घेणार आहे आणि आता ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तेलावर छान परतली गेली की आपण ह्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि ह्याने वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपण ही गवारी वाफेवर शिजवणार आहोत। प्रत्येक 1-2 मिनिटानंतर तुम्ही ही गवारी म्हणजे झाकण काढून थोडीशी परतून घ्यायची, परत झाकण ठेवायचं, म्हणजे ही भाजी पूर्ण वाफेवर शिजली जाणार, त्यामुळे त्याची एक टेस्ट आहे ना ती खूप छान लागते। आता तुम्ही पाहू शकता गवारीचा थोडासा कलर बदललाय, याचा अर्थ ही शिजत आली आहे। आपण जरा बघूया शिजली का। तर हा गवारी व्यवस्थित शिजली गेली आहे। आता आपण ह्यावरच लाल तिखट टाकणार आहे। हे आमचं घरचा कांदा लसूण मसाला आहे। तुम्ही जो काही ठेवणीत मसाला वापरत असाल तो वापरा, तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा। त्यामध्ये मी चिमटभर हळद वापरली, त्यामध्येच मी हे दाण्याचं कूट वापरलंय। शेंगदाणे भाजून घेऊन मग ते कूट केलं होतं आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कूट आणि तिखट मीठ सगळं एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित सगळ्याला कोट झालं पाहिजे आणि परत 1-2 मिनिटं फक्त आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत आणि खूप सुंदर अशी भाजी तयार होते। त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि भाकरी बरोबर, भाजी बरोबर, गरम गरम भाताबरोबर खूप सुंदर लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।